पहिलं षटक मार्गस्थ होत आहे. सुरू करावं. पहिला चेंडू सामना करतोय तो आदित्य भोसले. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय कळला नाही त्यांना. आणि दुसरा चेंडू सामना करतील आदित्य. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो दीपक सोलंकी. 2 चेंडू झालेले आहेत. धाव मिळते ती 1. आता तिसऱ्या चेंडूचा सामना करेल तो प्रथमेश किर्दत. स्वतः संघ मालक आहेत, तसेच उत्कृष्ट असे फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि तसेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहेत. मला असं वाटतं की जर प्रथमेशने टीम घेतली नसती तर स्वतःच सगळं केलं असतं. त्यावर आता जास्त चर्चा न करता, कारण की संघ मालक असल्या कारणाने 11 खेळाडू तरी घ्यावेच लागतात. उत्कृष्ट मारला कार्पेट शॉट फटका लॉंग ऑफच्या दिशेने, त्यावर त्यांना 1 धाव घ्यावी मिळालेली आहे. आणि दीपक सोलंकी उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. बऱ्याच मोठ्या मोठ्या संघामधून ते खेळलेलेही आहेत आणि मोठ्या मोठ्या टुर्नामेंट त्यांनी गाजवलेले आहेत. त्यांना प्रेमाने बाचक्या नावाने फेमस आहेत. आणि अशा प्रकारे आदित्य भोसले यांची इनिंग संपलेली आहे. इथे मंचावर युवराज झाला यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आपल्या मंडळासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचे आम्ही हार्दिक आभार मानतोय. चार चेंडू 3 धावा, 1 गडी बाद केलाय तो दीपक सोलंकी यांनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं ते जाडी यांनी. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो चौकार. अंपायरने हा चौकार दिलेला आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करण्यात येते, अंपायरचा निर्णय शेवटचा चेंडू
आणि हा अवांतर धाव. धन्यवाद अंपायर. 16,000 वॉटचा हा असा आपण हॅलोजन इकडे मैदानामध्ये लावलेला असताना त्याचा रखरखीत प्रकाश सुंदर असा आपल्याला मिळत आहे इकडे. आणि हा बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा स्क्वेअर, पण एकच रन घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते म्हणजे ध्रुवील राठोड. आणि ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर नंतर 9 रन, 1 गडी बाद झालेला आहे. तो म्हणजे आदित्य भोसले. उत्कृष्ट अशी शरीरयष्टी, उत्कृष्ट असं संयोजन त्यांचं असताना सुद्धा हा एक त्यांनी निराशाजनक फटका खेळला आणि पॉवर प्ले मध्ये ते आउट झालेले आहेत. रनची संख्या वाढवत असताना त्याने जरा सांभाळून खेळावे. दुसरा षटक घेऊन येतोय तो जडी. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो ध्रुवील. डाव्या हाताचा हा फलंदाज ध्रुवील राठोड. काहीच त्यांचं फेस कट यशस्वी जयस्वाल प्रमाणे, जयसू असं त्याला सगळे संबोधतात. आणि बघूया जडी पुढे आपल्या काय करतात. शरीर क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत ते म्हणजे बाचक्या. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो जडी. सामना करेल तो ध्रुवील. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो प्रथमेश किर्दत. आणि असे उत्कृष्ट दिग्गज खेळाडू आपण प्रत्येक संघामध्ये पाहिले. आता जो आपण राज किंगमेकर हा संघ पाहिला तर त्यामध्ये उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. वैभव मोरे, कल्पेश शेलार, जाडी, दीपक सोलंकी, माटले, बरेच असे दिग्गज खेळाडू पण या संघामध्ये आहेत. आणि तेवढेच तोलामोलाचे खेळाडू समोरील संघातही आहेत. राज निंजाज मध्ये कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर एक धावावर समावला लागेल ते ध्रुवील यांना. आणि दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय तो प्रथमेश किर्दत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो जडी. आपल्या संघासाठी तर खूप मोठं योगदान देतोय तो जडी. कालेश जडी यांच्या बॅटमधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज उत्कृष्ट अशी कॅच पकडली त्यांनी आदित्य भोसले यांची. उत्कृष्टचा क्षेत्ररक्षक जो ऑलराऊंडर खेळाडू कसा असतो तो ते जडी यांनी दाखवून दिलेला आहे. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यामध्ये तिन्हीमध्ये तो तिहेरी कामगिरी चांगली करतोय. आणि हा चेंडू काय प्रथमेश यांना कळला नाहीये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला जडी याच्याकडून. प्रथमेशने काहीसा आपला संपूर्ण संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतला असताना इकडे दिसत आहे. बघूया नेक्स्ट बॉल काय होतोय. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, पण त्यांना तिकडे एक डी मिळेल. इकडे डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे बॉल. कृपया करून तिकडून बॉल कोणीतरी पास करावा. आणि पुन्हा एकदा सुंदर असा टोललेला चेंडू, पण पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसत आहे. काय होतंय बघूया तिकडे आपण. अंपायर डिसिजन 1D. धन्यवाद अंपायर. डिक्लेअर झोन मध्ये 2D
दोन आपण तिकडे ठेवलेच नाहीत. आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. एकच धाव आहे. ओके ओके. पंचांचा निर्णय खूप चांगला आहे. आणि हा अवांतर चेंडू टाकलाय तो जडी यांनी. 4 चेंडू झालेले आहेत. धावा झाल्यात ते 13. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो प्रथमेश किर्दत. त्याला तोलामोलाची साथ देतोय तो ध्रुवील. जडी यांचा 5वा चेंडू. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. अंपायर धन्यवाद. अंपायर प्रथमेशला डी हा का आवडतो मला कळत नाही. ABCD च्या पुढे ते काही शिकले नाहीत असं मला वाटतं. कारण की सगळे बॉल त्यांनी आतापर्यंत डिक्लेअर झोन मध्ये मारलेले आहेत आणि डी चे रन घेताना ते दिसत आहे संपूर्णपणे. इथे बॉल बॉल जमा करावा. बॉल इकडे. मॅच बॉल जरा लवकरात लवकर आणून द्यावा. प्रथमेश स्वतः संघ मालक, स्वतः पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन तिथे दिसत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका हा. आणि दोन ओव्हर झालेले आहेत. 15 धावा झालेल्या आहेत त्या राज निंजाच्या. 1 गडी बाद आणि मॅच बॉक्स आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो प्रथमेश किर्दत. त्यांनी जे आतापर्यंत जे डिक्लेअर क्षेत्रामध्ये जे मारले चेंडू आहेत ते जर जिमच्या पत्र्यावर आले असते तर पाहण्यासारखे होते. कारण की ते तिन्ही चेंडू चौकार म्हणून घोषित झाले असते. कारण उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ते आपल्या संघासाठी. स्वतः संघ मालकही आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या तिन्ही कामगारीवरती आघाडीवर आहे. तसेच आता गोलंदाजीसाठी आला आहे तो जय श्रीवास्तव. उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक तसेच बॅट्समन या नावाने रूपाला आलेला जय श्रीवास्तव. आणि उत्कृष्ट असा ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू. बघा तिकडे काय होतं. तिकडे सुंदर अशा क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तिकडे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दिसत आहे. बाउंड्री सेव्ह केली. 2 रन वाचवण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे टेट. त्यांना टेट हे इकडे भरपूरशी उपनावे पडलेली आहेत सर्वांना. टेट, फेट, गेट, रेट नाही पडलं अजूनपर्यंत ना. बरं उत्कृष्ट असा फटका मारला होता प्रथमेश यांनी. त्यांना 2 धावावर समाधान मानावं लागेल. कारण टेट यांनीच आणि हा पुढून मारण्याच्या नादात प्रयत्न केला आणि त्यात हा गडी बाद होतोय. प्रथमेश किर्दत हे बाद होत आहेत. जय यांनी उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नजराणा पेश केला. आमचे डीजे जरा शांत बसलेले आहेत असं वाटतं. काहीतरी त्यांना भूक लागली असावी असं मला वाटतं. विकेट गेली तरी सुद्धा काही आवाज नाही, गोंधळ नाही, शांतता पूर्ण स्वरूपामध्ये आज शांतीचा प्रचार करताना दिसत आहेत आमचे डीजे. अजून पण शांतच आहेत. बहुतेक पबजी खेळत असावेत. उत्कृष्ट गोलंदाजी केली ती जय यांनी आणि त्यात चांगला मोठा मासा गळायला लावला.
प्रथमेशची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो घाग. ऑफच्या दिशेने मारला फटका, एक धाग्यावर समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो जय. आपल्या संघासाठी काल त्याने मोठं योगदान दिलं होतं. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षणही केलं. तीन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 18. 2 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो जय. आणि आता फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला आलाय तो ध्रुवील. नॉन स्ट्राईकला तो घाग. स्कोर स्कोर 18 झालेले. 18 सॉरी. जय बद्दल सांगण्यात येतं की हे आखूड रनिंग बिटवीन द घेतात. आणि फुलटॉसचा चेंडू काही ध्रुवीलला काही तो जज करता आला नाही आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण थोडं ही कॅच होऊ शकली असती जर जय त्या ठिकाणी असले असते. काल आपण पाहिलं जय श्रीवास्तव यांना, त्याने उत्कृष्ट अशा कॅच तिकडे टिपलेल्या होत्या, त्याच्यामध्ये त्यांना काही इजा पण झाली होती. आणि असं असताना प्रत्येक प्लेयर्सने त्यांच्याकडे लक्ष द्यावे की आपले आयकॉनिक प्लेयर कसे खेळतात त्याप्रमाणे आपण खेळून आपल्या संघाची शोभा वाढवायची असते. पुढील चेंडू आणि गागडे ऑफच्या दिशेने मारला फटका. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या साईडसाठी गेलेले आहेत. फिल्डिंग करतो तो टेटने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि दोन धावावर समाधान मानावं लागेल ते घाग यांना. चांगलं शेवटचा चेंडू जय यांचा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ते दोन्ही फलंदाज. स्ट्रायकर एंडला तो घाग, नॉन स्ट्रायकर एंडला तो ध्रुवील. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलेला चेंडू. बघा तिकडे काय होतं. ओ स्वतःच कॅच घेण्याच्या ह्याच्यात 2 रन. काहीशी त्याला इजा झालेली आहे, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. ते आमचे चांगले असे मित्र आहेत. कालच त्यांना इजा झाली होती कॅच घेताना आणि आज त्यांचा हा असफल असा प्रयत्न, पण काहीसा तो त्यांना तिकडे महागात पडू शकला असता. थोडीशी त्यांना इजा झाली तिथे, त्यांनी लक्ष द्यावे स्वतःकडे. स्कोर प्लीज. 3 ओव्हर 23. 2 विकेट नंतर नितीन सावंत यांनी कॉमिटीशी संपर्क साधावा. कारण काय की त्या जय यांनी जे आता षटक टाकलं ते खूप चांगलं महत्त्वाचं षटक होतं. उत्कृष्ट असा गोलंदाज जय. 3 षटकं संपलेली आहे आणि धावा झाल्या त्या 23. दोन्ही संघांना सामना हा खूप महत्त्वाचा आहे, कारण जर राज निंजा जिंकले तर ते ह्या 5 संघामधील उत्कृष्ट असा संघ म्हणून घोषित केले जातील. कारण की 4 मॅचेस ते जिंकतील आणि राज किंग मेकर यांना हा सामना जिंकण्याची गरज आहे, कारण की त्यांनी फक्त एकच सामना जिंकलेला आतापर्यंत आणि तो हा सामना जिंकला तर क्वालिफायडमध्ये जातील. आणि सुंदर असा चेंडू ब्रह्मेशच्या धरून. मी सांगू इच्छितो ब्रह्मेश बद्दल की हा गेल्या पर्वामध्ये सुंदर अशी कामगिरी करून हा आपल्याला प्लेयर इथे लाभलेला आहे.
सुंदर असं रनअप, सुंदर असं पेस आपल्याला त्याच्याकडून बघायला मिळतो आणि त्यांनी या वर्षामध्ये सुंदर अशी कामगिरी सुद्धा केली होती संपूर्ण चारकोप मध्ये. यंग असा हा प्लेयर. आणि सुंदर असा टोललेला चेंडू ध्रुवील यांच्याकडून. बघूया काय होतं. 1 रन घेण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे ध्रुवील राठोड. एकच सोसायटीत राहतात दोघ जण, ध्रुवील राठोड, ब्रह्मेश, पार्थ. हे चांगले असे नवीन टीमला आपल्या किंवा गल्लीला लाभलेले चांगले यंगस्टर्स आहेत या ठिकाणी. आणि सुंदर असा टोललेला चेंडू, षटकार. तेजस घागच्या बॅट मधून निघाला खणखणीत असा षटकार, काहीसा महागात पडू शकतो. ग्लॅडिएटर्स. ब्रह्मेशला थोडंसं सावध व्हावं लागणार, कमबॅक लवकरच करावं लागणार या मॅच मध्ये. तेजस असा हा खतरनाक बॅट्समन. अवांतर असा चेंडू, वाईड बॉल. धन्यवाद अंपायर. आणि सुंदर असा टोलवला चेंडू. बघूया तिकडे काय होतं. आणि हा गचाळ असं क्षेत्ररक्षण तिकडे डीप मध्ये. हे कॅच सोडल्यानंतर हात दाखवायची जी प्रथा आहे ती 1996 पासून चालू आली आहे. आम्हाला अजून आठवतं सुचित गुरव हे असेच काहीतरी कॅच सोडायचे आणि आम्हाला हात दाखवायचे आणि मोकळे व्हायचे. आणि पुन्हा एकदा टोलवायचा प्रयत्न. बघूया तिकडे काय होतं. आणि सुंदर असा झेल वैभव मोरे. बॉल जज करतो. सगळेजण इकडे म्हणतायत की वैभवने जरी कॅच घेतली असती तर सर्व श्रेय हे कुमार माटले यांचं आहे, कारण की कुमार माटले तिकडून कॉल दिला. 32 रन्स आफ्टर 2 विकेट्स. 32. ऍप मध्ये एकच रन दिसतोय, बघा जरा चेक करा. ओके. आणि ब्रह्मेशचे असे सुंदर अशी गोलंदाजी, नाईस कमबॅक करताना दिसत आहेत ब्रह्मेश इथे. त्यांना एक षटकार पडलेला आहे अगोदरच, एक वाईट टाकलेला आहे, एक विकेट. आणि हा सुंदर असा चेंडू ब्रह्मेशच्या कडून आणि श्रीपाद यांनी हा एक रन घेण्यात यशस्वी. डिफेन्सिव्ह ह्या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये डिफेन्स करणं थोडं कठीण असतं. डिफेन्स करणं म्हणजे डिफेन्सिव्ह खेळणं चुकीचं ठरणार मी बोलीन या ठिकाणी. आता बघूया नेक्स्ट चेंडू घेऊन कोण येत आहे इकडे ओव्हर टाकायला, आणि ते म्हणजे येत आहेत ते स्वतः कुमार माटले दिसत आहेत तिथे रनअप घेताना. हर्षद साळुंके स्वतः चेंडू घेऊन आपली
आणि काहीसे बाचके एनर्जी पॉवर शेक करताना दिसत आहेत तिकडे. गॅटोरेड हे त्यांनी संपूर्णपणे सुकवून एका कागदामध्ये भरलेलं आहे. हा शाबाश. गॅटोरेड पावडर खाताना ह्याला ताबडतोब आउट करा रे. हल चेक हल चेक पाहूया. मी बोलू इच्छितो इकडे सर्वजण उन्हामध्ये 34 सगळेजण उन्हामध्ये पॉवर प्ले. ओके बॅट्समन पॉवर प्ले घेतलेला आहे इकडे. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू हर्षद साळुंके यांच्याकडून दिसतोय इकडे. निर्धाव असा चेंडू आणि माटलेने तिकडे बॉल अडवलेला दिसतोय. मी सांगू शकतो की उन्हामध्ये सर्वजणांचा रंग हा थोडासा डार्क होतो पण बाचके यांचा कलर लाल लाल रंग होतो. पुन्हा हा आउट आणि हा आउट रन आउट. सालेकर आउट झालेले आहेत. नाही काही रनिंग बिटवीन त्यांना काही जमलेले नाही. आणि नेक्स्ट बॅट्समन येत आहेत ते म्हणजे मंगेश. सुंदर असं नाव मंगेश देवाचं नाव आहे. आणि त्यांना काहीतरी आपल्या टीमसाठी इकडे त्या लोकांना देवाचा धावाच करावा लागणार आहे. कारण की काही टीम डाऊनफॉल मध्ये जात असताना त्यांनी देवाचा धावा करून मंगेश यांना धाव घातलेली आहे की मंगेश यांनी येऊन तिकडे काहीतरी करावं, ध्रुवीलला सपोर्ट करावा जेणेकरून काहीसा ते रनांचा उच्चांक गाठू शकतील. आणि पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्लेची ही ओव्हर बघतोय आपण. 2 बॉल झाले आहेत, 4 बॉल बाकी. आणि सुंदर असा चेंडू हर्षद यांच्याकडून. पण कल्पेशला काय तो मागे यष्टीरक्षक असताना जज करता आला नाही आणि एक बाईज घेण्यामध्ये यशस्वी. अंपायर बाईज किंवा काय रन आहे बॅट बाईज. थँक्यू अंपायर. 22 रन घेण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत ते म्हणजे राज निंजा. ओ माटले सुंदर अशी कॅच होऊ शकली असती त्या ठिकाणी पण माटलेला काही तो पोचता आला नाही त्या कॅच पर्यंत. आणि 1 रन घेण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे राज निंजाज वर्सेस राज ग्लॅडिएटर. आपण असा हा सामना बघत आहोत. स्कोर 36. आणि हा शेवटचा चेंडू लास्ट ओव्हरचा लास्ट चेंडू सेकंड लास्ट ओव्हरचा शेवटचा चेंडू हा
और ये उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, पण काहीसं व्यत्यय तिकडे. त्यांना त्या झाडाला पाणी घालावं लागेल. झाड काय रागवलेलं आहे त्यांच्यावरती. ते प्रत्येक शॉट त्यांचा अडवत आहे तिकडे. ध्रुवील यांनी लक्ष द्यावे त्या झाडावर, की झाडाला येऊन रोज पाणी घालावे तिकडे. जर त्यांनी झाडाला पाणी घातलं तर झाड ते उंच होईल आणि त्याचा रस्ता मोकळा होईल तिकडून. $16,000 वॉट्सचा हा आपण हॅलोजन इथे लावलेला आहे. राज मित्र मंडळाचे आयोजक. 37 रन्स, लॉस्ट ऑफ 4 विकेट. आणि शेवटचं असं हे षटक ब्रह्मेश यांच्या इकडे द्वारे आपण इकडे बघतोय. स्वतः ते संघाची सगळी जबाबदारी घेऊन ब्रह्मेश हे इकडे शेवटचं षटक घेऊन येत आहेत. अतिशय चुरशीचा असा हा सामना आहे. या सामन्यानंतर ठरणार की कोण इन कोण आउट. अजून एक सामना बाकी आहे. सगळेच सामने डू ऑर डाय हे होणार आहेत या ठिकाणी. असे प्रेक्षकांनी लक्ष द्यावे. प्रत्येक सामना खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. जर आपलं आव्हान ठेवायचं आहे तर प्रत्येक संघाने लक्ष असावे की हा सगळे सामने जे होणार आहेत ते डू ऑर डाय होणार आहेत. बघूया ब्रह्मेश पुढे. नेक्स्ट बॉल. और आणि एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न होता ध्रुवील यांचा आणि धावचित झालेले आहेत ते म्हणजे मंगेश. मी म्हणालो होतो मग अशी देवाचा धावा करत निंजाजने मंगेशला पाठवलं होतं, पण त्यांनी काही ऐकलं नाही. ध्रुवील यांनी स्वतः स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे कायशी स्ट्रॅटेजी असू शकते राज निंजाची की ध्रुवीलने स्ट्राईकवर राहून 5च्या 5 बॉल खेळावे पुढचे. आणि उत्कृष्ट असा गोलंदाज, उत्कृष्ट असा फलंदाज आउट. आणि हा 2 रन घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते म्हणजे राज निंजाज. कल्पेश शेलार यांच्याकडून काहीसा घशाळ यष्टी रक्षक तिकडे यष्टीच्या मागे काही घशाळ यष्टी रक्षण झालेलं आहे तिकडे. आणि ध्रुवील थोडक्यात बचावले आहेत आणि 2 रन घेण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे राज निंजाज. आज प्रथमेश यांनी ध्रुवीला काहीतरी खायला दिलेलं आहे त्यामुळे ते 2-2 रन काढत आहेत. आणि उत्कृष्ट असा टोललेला चेंडू बघा तिकडे काय होतं ते. आणि हा 6 षटकार. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू बघूया तिकडे काय होतं ते.
षटकार झाडाला डायरेक्ट बाहेर आउट ऑफ द स्टेडियम. वन बॉल टू गो. या इनिंगचा शेवटचा बॉल. पाहूया काय होईल या ठिकाणी. आणि बघा मी तुम्हाला बोललो होतो आउट रनआउट झालेले आहेत शेवटच्या बॉलला. ब्रह्मेश चांगला कमबॅक करताना. स्कोर प्लीज. 52.
मध्ये आणि त्यांनी फलंदाजी. यस यस अंपायर काय बोलतोय ते ऐका. ऐक रे श्रेयस अंपायर काय बोलतात बघ. लेग अंपायर. ओके कुठे परी तू जातोयस. आणि धन्यवाद सनी. आणि आमचे सनी जाधव हे लेग अंपायर साठी तिकडे जात असताना नको 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 सर बैठे ना सर. हमारे पैर दुखते. मैं बोला पैर क्यों दुख रहे मेरे. तो पीछे देखा तो आप खड़े. आणि सुंदर असे ही मॅच बघताना आपण इकडे श्रीपाद सालेकर इथे बॉलिंग घेऊन पॉवर प्लेची पहिलीच आणि दीपक सोलंकी स्ट्राईक घेऊन आणि विशाल माणगावकर नॉन स्ट्राईकला. आणि वाईड असा चेंडू श्रीपाद सालेकर यांच्याकडून. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असताना काहीसा बॉलर्सना सुद्धा थोडंसं आव्हानात्मक जातं बॉलिंग टाकायला. आणि सुंदर असा चेंडू बाचक्याला काय तो कळला नाही. बाचक्याच्या हाईट वरती आला तो. सिंपल सा पेस जरी असला तरी बाचक्याच्या हाईट वर जातो. बाउन्सर वाटतो त्याला तो चेंडू. कारण की त्यांची जी हाईट आहे ती काहीशी उंचच आहे. थोडीशी उंच आहे. आणि उत्कृष्ट असा ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बघा तिकडे काय होतं. एक रन घेण्यात यशस्वी आणि दुसरा रन साठी धाव. पण थ्रो काही गचाळ असा गेल्या कारणाने तिथे 2 रन घेण्यात यशस्वी ठरले. ते म्हणजे दीपक उर्फ बाचक्या. सुंदर असा बाचकून त्यांनी मारलेला हा शॉट. बाचक्याबद्दल सांगू इच्छितो मी की दीपक सोलंकी हे त्यांचं पूर्ण नाव असताना आम्ही त्याला बाचक्या नाव ठेवलं होतं. कारण की ते बॉलिंग टाकताना काय ते बाचकून टाकत होते. कोणी निंदा कोणी वंदा. आमचा बडबडण्याचा धंदा. आम्ही काय पण बोलू. कोणाला जर ऑब्जेक्शन असेल तर. स्कोर 2 बॉल 3. आणि उत्कृष्ट असा चेंडू फुलटॉस चेंडू. काही बाचक्याला तो कळला नाही. काहीसा स्लोवर फुलटॉस होता. आणि लेग बाईज काय बाईज बॅटला लागला. अंपायर्स बॅट लेग बाईज. धन्यवाद अंपायर. लेग बाई मिळेल हा राज किंग मेकर्स यांना. सुंदर अशी गोलंदाजी श्रीपाद सालेकर यांची. पॉवर प्लेचे ते गोलंदाज काहीस रीड करतात बॅट्समनला काय करणार आणि तशा प्रकारे ते चेंडू तिथे पुट करतात. आणि विशाल माणगावकर नेक्स्ट बॅट्समन स्ट्राईकवर आलेले आहेत. त्यांचा पहिला चेंडू बघूया काय करता. उत्कृष्ट असे घणाघात त्यांचा असतो बॉलवरती. पहिल्या बॉलपासूनच धक्कादायक असे बॅट्समन. धन्यवाद अंपायर. आणि डिक्लेअर झोन मध्ये मारलेला आहे विशाल माणगावकर यांनी. श्रीपाद सालेकर बद्दल बोलू इच्छितो की हे बरोबर बॅट्समनला जज करतात, रीड करतात आणि त्याप्रमाणे आपला बॉलचा टप्पा ठरवतात. बघा त्यांना बॉलिंग टाकताना पहिली बॉल ते उडवतात हवेमध्ये
आणि हवेत उडवत असताना ते बॉलशी काहीतरी संवाद साधतात की बाबा तुला तिकडेच जाऊन पडायचं जिकडे मी सांगीन, आणि बरोबर तो तिथेच जाऊन पडतो. बघा उत्कृष्ट असा टोललेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धन्यवाद अंपायर. परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये मारलेला आहे तो म्हणजे विशाल माणगावकर यांनी. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की श्रीपाद सालेकर बॉल उडवतात हवेमध्ये आणि त्यावेळेस नसतेच काहीतरी संवाद साधतात बॉलशी, काहीतरी बोलतात की बाबा तुला त्या टप्प्यावर जाऊन पडायचंय की जिकडे बॅट्समनला तुला बॉल जमणार नाही खेळायला, आणि तसाच तो बॉल त्याचा ऐकतो सुद्धा. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो सालेकर यांना. हो, आणि उत्कृष्ट अशी एक ओव्हर आपल्याला इकडे बघायला मिळते. परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये मारलेला आहे तो म्हणजे विशाल माणगावकर यांनी. त्यांना जर आपलं आव्हान ह्या स्पर्धेमध्ये जर ठेवायचं असेल तर त्यांना ही मॅच कशी पण जिंकायचीच आहे. डू ऑर डाय अशी ही मॅच, आणि डिक्लेअर झोन मध्ये मारून काही होणार नाही. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला श्रीपाद सालेकर यांच्याकडून. बॉलशी संवाद साधून टाकणारे हे गोलंदाज. आता बघूया कोण येत आहेत. स्वतः संघ मालक, काहीसे संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन. त्यांनी 14 प्लेयर मागितलेच नाही पाहिजेत, त्यांनी एक 4-5 प्लेयर मागितले पाहिजेत, आणि नंतर ते स्वतःच सगळं करतात. बॅटिंग, बॉलिंग, कीपिंग, फिल्डिंग. आणि उत्कृष्ट असा टोलेला चेंडू. बघा तिकडे काय होतं, एक गचाळ असं क्षेत्ररक्षण, काही जज करता आला नाही हा चेंडू. 2 रन डिक्लेअर. ओके, धन्यवाद अंपायर. एक रन 2 रन. ओके, धन्यवाद अंपायर. 2 रन डिक्लेअर झोन मध्ये. अंपायर काय सांगतील, काय नाही अडवला बिडवला, आतमध्ये राहिला ना. म्हणून तर गाठीला पाठवलं आपलं. यशस्वी ठरले ते म्हणजे विशाल माणगावकर, राज किंग मेकर्स. लेग साइडच्या दिशेने टोललेला चेंडू. प्रथमेश कीर्तन बद्दल सांगू इच्छितो, 1996 मध्ये जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा त्यांची शरीरयष्टी ही एखाद्या नारळाच्या झाडासारखी होती, आणि आता हे वडाचं झाड झालेलं आहे त्यांचं. परंतु बॉलिंग तशीच्या तशीच आहे. सुंदर अशी गोलंदाजी इकडे पाहायला मिळते आपल्याला प्रथमेश कीर्तन यांच्याकडून. विशाल माणगावकरांना तर काय तो चेंडू असा कळला नाही, त्यांनी डिफेन्सिव्ह खेळला तो बॉल.
आणि उत्कृष्ट असा टोललेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार विशाल मान आणि उत्कृष्ट टोललेला चेंडू बघा तिकडे. औ काही गशाचं क्षेत्ररक्षण इकडे कॅच झाली असती. काय ही कॅच होऊ शकली असती. आणि 2 ओव्हर 19 रन्स 0 विकेट. आणि काहीसं आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवताना दिसत आहेत ते म्हणजे राज किंग मेकर्स. विशाल माणगावकर यांना काहीशी स्वतःची जबाबदारी सांभाळून हे पूर्णपणे मॅच त्यांच्या खांद्यावर घेऊन पेलवावी लागणार आहे. संघ मालकांना सुद्धा काही विचार करायची गरज आहे. 12 बॉल 19 आणि स्वतः ध्रुवील हे चेंडू घेऊन तिथे बघूया. ध्रुवील शॉर्ट रनअप टाकतात. नॉन बॉलर आहेत ते. नॉन बॉलर कधी कधी काय होतं की नॉन बॉलर काढल्यामुळे बॅट्समन सुद्धा कन्फ्यूज होतात. त्यांना विकेटची गरज आहे राज निंजाज यांना आणि त्यांनी त्यामुळे हा नॉन बॉलर काढला असावा. आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली आहे. त्या म्हणजे शुभम तिकडे आउटफील्ड काही ते चेंज करताना दिसत आहेत. ते म्हणजे आयकॉनिक प्लेयर आदित्य भोसले आणि शुभमच्या जागी शुभ आलेले आहेत. सोहम शेवटी एमच लागणार आहे. शुभम पुढे मागे एस पुढे एम. त्यांना जर आपलं क्वालिफायरची टीम आहे ही राज निंजाज. शुभम तो आणि साठे इकडे थोडे खुश दिसताना आणि सुंदर असं हे रन आउट होऊ शकतो. आणि अंपायर्स डिसिजन आउट. ओके धन्यवाद अंपायर. आणि दीपक बाचक्या काही
त्यांना एक विचार करावा लागणार की जर त्यांना आव्हान या स्पर्धेमध्ये जर संपुष्टात आणायचं नसेल तर त्यांना काही असे स्ट्रोक खेळावे लागतील की जे निर्णायक ठरतील. आणि ध्रुवील अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघा. मी तुम्हाला मगाशीच सांगत होतो की नॉन बॉलर काढलेल्याचा काहीतरी परिणाम होतो या ठिकाणी. आणि सुंदर अशी गोलंदाजी दिसत आहे आपल्याला ध्रुवील यांच्याकडून. 1 रन काढण्याचे यशस्वी ठरले ते म्हणजे ब्रह्मेश. बघा नॉन बॉलर जेव्हा बॉलिंगला येतो ना तेव्हा बॉलिंगचं स्टडीज बॅट्समनने सगळं केलेली असते, पण जेव्हा नॉन बॉलर मध्येच काढला जातो तेव्हा बॅट्समनची स्ट्रॅटेजी हलते आणि तिकडे विकेट पडते. आणि तेच झालं की 1 रन काढायच्या गडबडीमध्ये विकेट टाकली ते म्हणजे दीपक सोलंकी यांनी. आणि विशाल माणगावकर स्ट्राईकवर. बघूया काय करतात ते. आणि पुन्हा एकदा कॅच होऊ शकली असती तिकडे, पण सुंदर अशी तिकडे क्षेत्ररक्षण. 1 रन वाचवलं आहे. 1 रन घेण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे विशाल माणगावकर. 23 रन्स, 23 रन्स, 4च रन आलेले आहेत या ओव्हरला. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी ध्रुवील यांच्याकडून. 1 रन घेण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे ब्रह्मेश. शेवटचा असा चेंडू. 5 बॉल 5 रन आलेले आहेत, 24 रन्स. बघा 1 रन आलेले प्रत्येक बॉलला. नॉन बॉलर आहे ते आणि त्याच्यामध्ये त्यांनी मस्त सुंदर अशी गोलंदाजी टाकताना दिसत आहेत आपल्याला ध्रुवील राठोड. आणि उत्कृष्ट असा कव्हर्स वरून मारलेला दिसतोय हा चेंडू विशाल माणगावकर यांनी. आणि काहीसे त्यांचा इल्जाम उल हक तिकडे दिसतोय धावताना. ते जरा थकलेले दिसत आहेत. 3 ओव्हर 26 रन्स, 18 बॉल 27 रनांची गरज. हे किंग मेकर्सने आता विचार करण्याची गरज आहे थोडीशी की 18 बॉल 27 रन्स, 18 बॉल 27 रन्स हे कायसे निर्णायक ठरणार आहेत त्यांच्यासाठी की 18 बॉल 27 पाहिजे. 3 ओव्हर 26 रन झालेले आहेत. 18 बॉल 27 रनांची गरज. आणि कायचे टिप्स देताना दिसत आहेत ते म्हणजे कुमार माटले अतिशय अनुभवी असे खेळाडू. काहीशी टिप्स त्यांच्या संघ मालकाकडून की मॅच जिंकणं आणि आपलं आव्हान ह्या जर मॅच मध्ये जर संपुष्टात ठेवायचं असेल तर त्यांना ही मॅच कशी पण जिंकावीच लागणार. आणि जर ते जिंकले तरच त्यांचं आव्हान इथे मॅच मध्ये राहू शकतात असं आपल्याला वाटतं. आपण बघू शकतो पुढे काय होईल. आणि स्वतः आयकॉनिक प्लेयर संघाची जबाबदारी घेऊन ओव्हर टाकताना दिसत आहेत ते म्हणजे आदित्य भोसले. चेंडू स्वतःच्या हातात घेऊन ब्रह्मेश यांना. बघूया पुढे काय होतं. आणि सुंदर असा टप्पा ब्लॉक होलच्या दिशेने. हलका ब्लॉक होल होता हा. हलक्यामध्ये फसतात सगळेजण. मी पण फसलो होतो काल त्यांना हलक्या बॉलला. पण पुन्हा ही चुकी होणार नाही ही त्यांनी खबरदारी घ्यावी आदित्य भोसले यांना सांगू इच्छितो मी.
आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने मारताना पण डिक्लेअर नाही, परत ग्राउंडमध्ये बॉल आला आहे. ABCD, डी नंतर जडी काहीच पुढे करत नाही आहेत. ABCD, डी 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 नाही पाहिजे, आपला C पाहिजे, S पाहिजे, S च्या दिशेने तोलवलं पाहिजे. आणि उत्कृष्ट आणि मी आताच म्हटलं होतं की ब्रह्मेश सुंदर अशी कमबॅक आदित्य भोसले यांच्याकडून. बघा हे अतिशय अनुभवी असे खेळाडू आहेत आदित्य भोसले. त्यांना माहिती आहे की कुठला बॉलला कुठला टप्पा कुठे टाकावा कुठल्या बॅट्समनला. षटकार बघा. ची गरज बघा. मी आताच बोललो होतो ABCD मध्ये चालणार नाही, S पर्यंत गेलं पाहिजे. आणि दोन्ही बॅट्समनने ऐकलं. S मध्ये दोघांनी पण मारलेला आहे. S म्हणजे 6. आणि ज्यासाठी विशाल माणगावकर थांबले होते एवढा वेळ त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. नाईस असा कमबॅक आदित्य भोसले यांच्याकडून. आणि 1 रन घेण्यासाठी लेग बाय ठरलेला आहे तो म्हणजे विशाल माणगावकर यांचा. आणि किती बॉल 12 बॉल 11 रनांची गरज. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे तो म्हणजे राज किंगमेकर्स यांच्या संघाकडून. मी सांगतो आता बघा, एक नॉन बॉलर काढला तर तुमच्याकडे दुसरा बॉलरची तयारी पाहिजे तिकडे. 4 ओव्हर 42 रन्स, 42 रनांची गरज. परत परत स्कोर सांगण्यात येणार नाही. 42 रन्स. अरे परत परत स्कोर सांगणार नाही. आणि पुन्हा एकदा ध्रुवील ही सगळी संघाची दरोमजार घेऊन आपल्या खांद्यावर. बारा बॉल 11 रनांची गरज असताना इथे ध्रुवील हे आपली सर्व संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन
आणि वाईड आणि प्लस, वाईड पण झाला, प्लस पण झाला, डी पण झाला, 6 पण झाला, चौकार पण झाला इकडे. आणि काहीसा हा सामना आपल्या झोळीत घेत असताना किंग मेकर यांची टीम इथे दिसत आहे. आणि उत्कृष्ट असा चेंडू बघूया, वाईड. ओ धन्यवाद अंपायर. पण पुन्हा एकदा वाईड बाहेर टाकला लेगच्या दिशेने, एकदा ऑफच्या दिशेने वाईड, एकदा लेगच्या दिशेने वाईड. आणि 12 बॉल 8 रन अशी गरज. आणि उत्कृष्ट ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि 1 रन घेण्याचे यशस्वी ठरले ते म्हणजे विशाल माणगावकर. आणि काहीसा सामना आपल्या दिशेने वळत असताना दिसत आहे तो म्हणजे राज किंगमेकर यांच्याकडे. आणि उत्कृष्ट असा चेंडू वाईड. धन्यवाद अंपायर. आणि पुन्हा एकदा वाईड. स्कोर प्लीज. 48 5 रनांची. एवढं कमी. आणि पुन्हा एकदा वाईड. आणि हा अजून एक एक्स्ट्रा रन, वाईड प्लस. ओके धन्यवाद. आणि 3 रनांची गरज त्यांना. एक बॉल 7 रन. वाह, सुंदर अशी गोलंदाजी. आणि सुंदर असा टोलेला चेंडू उंच आभाळात ढगामध्ये आणि नो मॅन्स लँड मध्ये पडलाय तिकडे. शुभबेरी उत्कृष्ट तिकडे पकडलाय. बघूया तिकडे काय करतो. 1 रन घेण्याचे यशस्वी ठरले ते म्हणजे विशाल माणगावकर. विशाल माणगावकर काहीसा इशारा करताना, हात दाखवताना. हा हात दाखवण्याचा जो प्रकार आहे ना, हा 1996 पासून चालत आलेला आहे. काही झालं की हात दाखवायचा, कॅच सुटली की हात दाखवायचा, आऊट झालो की हात दाखवतच बाहेर यायचं. आणि हाच तो स्पॉट होता जिकडे काल श्रीपाद सालेकर यांनी संदेश बांदेकर यांची कॅच टिपली होती, पण आज काही त्यांना ती जज करता आली नाही. आणि हा अशा चेंडूंची गरज आहे ते म्हणजे राज निंजाज यांना. पण काहीसा काय ऑलमोस्ट सामना हा राज किंगमेकर यांच्या झोळीत. काही औपचारिकता बाकी, ही औपचारिकता पूर्ण झाली. आणि 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 निर्धाव असा चेंडू. अजून सामना लांबणीवरच आहे, औपचारिकता काय पूर्ण होत नाहीयेत.
आणि 1 रन घेण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे विशाल माणगावकर यांनी आपलं आव्हान या स्पर्धेमधलं टिकवून ठेवलेलं आहे ते म्हणजे राज किंग मेकर्स यांनी आपलं आव्हान या संघामध्ये या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवलेलं आहे. कल्पेश शेलार हे संघ मालक काहीसे खुश आपल्या टीमवर